श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे 15 ते 30 जून या दरम्यानचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, जून महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसाचे मेष राशीचे राशी भविष्य आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तुमच्या संघर्षाला, जो तुम्ही संघर्ष केला आहे त्या संघर्षाला येणाऱ्या काळात मिळणार आहे फळ. तुमच्या संघर्षाचा उपयोग होणार आहे आणि तुमच्या संघर्षाला मिळणार आहे फळ. तर काय फळ मिळणार आहे तुम्हाला, कसं असणार आहे तुमचे 15 दिवस, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो, मेष राशीचे व्यक्ती अत्यंत धाडसी असतात, पराक्रमी असतात, मेहनती असतात आणि कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. कोणतेही संकट असो त्या संकटांना न घाबरता, न डगमगता सामोरे जाण्याची शक्ती, कला ही मेष राशीच्या व्यक्तींमध्ये असते. मेष राशीच्या व्यक्तींना जो येणारा काळ आहे तो काळ अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जो संघर्ष केला, खूप संघर्ष तुम्ही केला, गेल्या काळात तुमची कोणाची नोकरी गेली असेल, कोणाला अनेक अडथळे येत असतील. मित्रांनो बघा की काही लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या, कुटुंबाच्या व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या, कुटुंबातील व्यक्ती त्या आजारी पडत असेल किंवा कुटुंबातील व्यक्ती आजारी असतील, तुम्ही स्वतः आजारी असाल किंवा अनेक मार्गाने तुमचा पैसा खर्च होत असेल, तुम्हाला अनावश्यक बाबतीवर खर्च करायला लागलेला असेल किंवा तुमची नोकरीमध्ये तुमचे काही प्रॉब्लेम असतील, नोकरी सोडावीशी वाटत असेल किंवा तुम्ही नोकरी तुमची गेलेली पण असेल, परंतु येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो बघा की येणाऱ्या काळात जो आहे तो मंगळ ग्रह परिवर्तन करत आहे. मित्रांनो, मंगळ ग्रह हा तुमचा ग्रह आहे, त्यामुळे तो परिवर्तन करत आहे. सूर्य ग्रह परिवर्तन करत आहे. यामुळे मित्रांनो की तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. राशी जे ग्रह आहेत ते ग्रहाच्या परिवर्तनामुळे त्याचा फायदा हा तुमच्या मेष राशी व्यक्तींना होणार आहे आणि मेष राशीवर त्याचा प्रभाव पडणार आहे. मेष राशीवर जेव्हा त्याचा प्रभाव पडेल त्यावेळेस तुमचे येणारे जे दिवस असतील ते दिवस अतिशय खास असणार आहे. मित्रांनो, ज्यांची नोकरी गेलेली असेल त्यांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळात आहे. 15 ते 30 जूनचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. नवीन नोकरी मिळेल, वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. ज्यांना नोकरीमध्ये अडचणी येत होत्या, काही ना काही वाद होते, ते वाद मिटतील. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील आणि तुमच्या नोकरीमध्ये परत चांगले दिवस येतील. ज्यांच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी ह्या दूर होणार आहेत. कुटुंबातील आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. कुटुंबातील व्यक्ती ह्या तुम्हाला साथ देतील. कुटुंबाच्या व्यक्तींची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे. कुठल्याही प्रकारच्या अडथळ्यात कुटुंबाची व्यक्ती तुम्हाला साथ देतील. त्याचबरोबर मित्रांनो, आर्थिक अडचणी तुमची होत्या त्या तुमच्या आर्थिक अडचणी ह्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला आर्थिक पाठबळ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, अनेक मार्गाने तुम्हाला पैसा तुमच्या घरात येऊ शकतो, अनेक मार्गाने पैसा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या आर्थिक ज्या अडचणी होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. मित्रांनो, जी तुम्ही जुनी गुंतवणूक केली असेल, एखाद्या ठिकाणी पैसे लावले असतील, ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा तुम्हाला येणाऱ्या काळात मिळू शकतो. मित्रांनो, मेष राशीच्या व्यक्तींसाठी 15 ते 30 जून हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. कुठल्याही प्रकारच्या तक्रारी तुम्हाला जाणवणार नाही. प्रवास जर तुम्हाला करावा लागला तर तुमचा प्रवाससुद्धा सुखमय होणार आहे. प्रवासादरम्यान तुम्ही ज्या कारणासाठी प्रवास करत आहात ते कारणात फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की ज्या मेष राशी व्यक्तींना काहींना संतान सुख प्राप्तीची इच्छा असेल तर त्यांना संतान सुख प्राप्ती येणाऱ्या काळात होऊ शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांच्या स्पर्धा परीक्षा असेल अशा विद्यार्थी वर्गासाठी येणारा काळ हा अत्यंत अनुकूल असणार आहे. मित्रांनो, आरोग्य देखील तुमचे चांगले असणार आहे. येणाऱ्या काळात मेष राशी व्यक्तींच्या जीवनात अनेक चांगले बदल घडून येणार आहेत. ज्या अडचणी तुम्ही आधी काढल्यात, ज्या अडथळे तुम्ही पार केले, त्या अडथळे पार करून तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत आणि तुमच्या अडचणी ह्या दूर होणार आहे. 15 ते 30 जूनचा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. मित्रांनो, या दरम्यान तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दररोज करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दररोज करावा.
आणि त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की शनी महाराजांना काळे तीळ व तेल तुम्हाला अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर दर मंगळवारी आणि शनिवारी तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे। मित्रांनो हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे। मित्रांनो बघा की मेष राशी व्यक्तींनी अनेक अडचणी अनेक अडथळे बघितले असतील, अनेक त्यांना दुःखे झाले असतील, परंतु येणारा काळ हा तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येणारा काळ असणार आहे। तुमची मेहनत, तुमचा पराक्रम आणि त्याचबरोबर ग्रहांची साथ यामुळे तुम्ही नक्की तुमच्या जीवनात सफल होणार आहात। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।